दोन्ही संघांच्या अगदी नावामध्ये सम्यक सम्यक आहे. हॅलो हॅलो 4 षटकाचा सामना असणार आहे. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं दोन्ही संघ एक एक सामना गमावलाय दोन्ही संघाने आणि आजच्या दिवसात एक नव्याने सुरुवात करणार आहेत दोन्ही संघ. चला जाऊया मॅच कडे. सामन्याला होते सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रीतम सरवते. कालचा दिवस फारसा चांगला राहिला नाहीये त्यांच्यासाठी, परंतु आज एक नव्याने सुरुवात करणारे, नव्याने सूर्य उगवतो तसाच रित्या त्यांनी आज नव्याने सुरुवात करणार आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज स्ट्राइक एंडला असणारे तो म्हणजे अनिकेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला मनीष. वासरे खोंड्यातील खांडपे या गावातील डावखुरा आणि आक्रमक फलंदाज मनीष. राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रीतम तयार आहे. अनिकेत साठी वेगवान चेंडू. तेवढ्याच गतीने मात्र फळी फिरवण्याचं काम केलं, परंतु संपर्क झाला नाहीये. पहिलाच चेंडू निर्धाव हाताळतो प्रीतम सरवते. कालच्या देखील दिवसामध्ये आपण पाहिलं पहिलं षटक हाताळताना अगदी 3 धावा खर्च केल्या होत्या. नंतरच्या षटकामध्ये थोडासा मागडा ठरला. पुढ्यात टाकलाय, आक्रमण करण्याचा प्रयत्न, मागे चुकी होते. यष्टीरक्षक चुकतोय, तदनंतर फर्स्ट स्लिप चुकते आणि त्या चुकीमुळे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. पंच नो आहे का? अगदी नो चेंडू देखील मिळाला. इथून नो प्लस 2 अशा 3 धावा मिळतील. प्रीतम सरवते चांगला चेंडू हाताळत असताना आता चुकी झाले. ओव्हरस्टेपचा हा नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. फ्री हिट असणार या चेंडूवर. अनिकेत आक्रमण करणार का या चेंडूवर? प्रीतम हवी ठरतोय. पुढ्यात टाकला, आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाज सेफ असणार आहे. इथून आणखीन एक निर्धाव चेंडू. धावफलकाचा विचार केला तर 3 या अंकावरती. चांगली गोलंदाजी करतोय प्रीतम सरवते. पुढचा चेंडू प्रीतम टू अनिकेत. आणखीन एक दर्जेदार चेंडू, वेगवान चेंडू. मी म्हटलं होतं आजच्या दिवसाची सुरुवात नव्याने करतोय आणि मैदानामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावफलक स्थिरावले 3 या अंकावरती. निश्चितच सामना आत्ताच चालू झाला आणि सामना चालू असताना देखील कल्पेशजी शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश प्राइज आलंय. मॅन ऑफ द मॅच साठी कल्पेशजी शिंदे ऍडव्होकेट आहेत आणि या स्पर्धेला आपली जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये मात्र खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम वारंवार करतायत. 500 रुपयाचे पारितोषिक आहे. जो सामन्यामध्ये बेस्ट प्लेयर असेल, मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावेल त्या खेळाडूला चालू असलेली मॅच सम्यक 11 आणि वर्सेस सपना डेव्हलपर्स. प्रीतम सरवतेची चांगली गोलंदाजी. एक ओव्हरस्टेपचा नो सोडला तर अगदी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेंथ आक्रमण केलंय मनीषने. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. चांगली स्ट्रॅटेजी मी तर म्हणेन प्रीतम सरवतेची, कारण त्याला माहिती मनीषला
कशा पद्धतीचे चेंडू फेकायचे आहेत, हाताळायचे आहेत आणि त्याच प्रकारचं लगेचच क्षेत्ररक्षण त्याने सजवलं. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. अनिकेत स्ट्राईक एंडला. खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदररित्या फटकावला, परंतु अमोल तिथे उपस्थित आहे. एक धाव मिळाली या चेंडूवर देखील. एका धावेच्या मदतीने धावफलक 6 या अंकावरती. काय षटक हाताळलंय, अफलातून गोलंदाजी प्रीतम सरतेच्या माध्यमातून. कालचा दिवस महागडा होता, परंतु आजच्या दिवसाची सुरुवात अगदी जशी हवी तशीच झाली. 6 धावा खर्च केल्यात फक्त. सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय प्रणय तोरणे. पाबीधुरीच्या तालमीतला हा खेळाडू भाचा आहे. अगदी वेगवान गोलंदाज आहे. सम्यक 11 सपना डेव्हलपर्स साठी चांगली सुरुवात. पहिल्या षटकाचा विचार केला, पॉवर प्लेचं षटक होतं, फक्त 6 धावा खर्च केल्यात. प्रीतम सरतेने आता यष्टीरक्षकाची भूमिका मात्र पार पाडतोय. संघाचा कर्णधार आहे. प्रणय आता गोलंदाजी मार्कवर सज्ज. वेगवान गोलंदाज आहे. कालच्या सामन्यामध्ये देखील फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. ती गती देखील आहे, हाईट फॅक्टर त्याच्याकडे आहे, उसळी अतिरिक्त भेटते. खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू अक्षरशः खणून काढलाय. एकच धाव मिळेल या चेंडूवर. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. काय घडतंय मैदानामध्ये, मनीष चुकतोय का आणि यष्टीरक्षकच चुकलाय. संदीप मात्र बॅकअप देतोय आणि जिथे एकच धाव झाली असती तिथे मात्र फलंदाज देखील बाद होऊ शकला असता. तिथे मात्र चुकी करतोय प्रीतम सरते. चेंडू मात्र गॅदर करता आला नाहीये. मनीषला मात्र परतीचा प्रवास करावा लागला असता. आता ही चुकी कितपत महागडी ठरेल. कालच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, प्रीतम सरतेच्या गोलंदाजीवर भगवान गायकवाडचे सोडलेले ते 2 झेल, तदनंतर त्याने पटकावलेले प्रीतम सरतेला 5 षटकार आणि अर्धशतकीय खेळी. आता मनीषला मिळालेलं जीवदान कितपत महागडं ठरेल. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक जज करतोय. आशिष जाधव तिथे उपस्थित आहे. आणखीन एक चुकी होते. फिल्डिंग मध्ये या चुका ज्या आहेत ना, त्या चुका जर सुधारल्या ना तर कुठेतरी संघ तेवढ्याच ताकदीने आपल्याला पाहायला मिळेल. परंतु वारंवार या चुका होत आहेत. फलंदाजांना जीवनदान मिळतंय, तदनंतर ते आक्रमण करतायत. धावफलकाचा विचार केला तर 9 या अंकावरती. प्रणयची काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. अगदी 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळत नाहीये आणि त्या चुकांमुळे मात्र फलंदाज अजूनही मैदानामध्ये सेफ आहेत. चला स्पीड अप करा लगेचच. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतोय चांगल्यारीत्या. प्रणयला जशी हवी तशी फिल्डिंग मात्र तो सेट करतोय मैदानामध्ये मनीषच्या रूपामध्ये. मनीष साठी सज्ज केले ती. चांगला चेंडू, सुंदर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलक 9 या अंकावरती स्थिरावले. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही मोठा फटका आला नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एकही मोठा फटका आला नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू. सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षक प्रीतम सरतेच्या हातामध्ये. धावफलक स्थिरावलंय 9 या अंकावरती. अक्षरशः
दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम प्रणय करतोय मैदानामध्ये. काय गोलंदाजी करतोय. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु पुढे सरसावत पटकवला चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. आलेला मनीषच्या बॅट मधून दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक 15 या अंकावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकामध्ये, परंतु जो प्रणय आता हवी ठरत होता, मनीषने ओळखलं कुठेतरी मला आता आक्रमण करावं लागणार आणि ते आक्रमण करण्यास सुरुवात केली. आणखीन एक चांगला फटका. पहिली तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावफलक 17 या अंकावरती. दुसरं षटक समाप्त आणि 17 धावा धावफलकावर आहेत. मी म्हटलं होतं क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका होतात त्याच महागड्या ठरतात. मनीष कुठेतरी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकला असता. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. उन्हाचा प्रभाव खूप जास्त आहे. जर कुठल्या खेळाडूला पाण्याची आवश्यकता असेल लगेचच समालोचन कक्षाकडे तुम्ही हात वर करा. आम्ही लगेचच आपल्याला पाणी पुरवण्याचं काम करू. करा, हॅलो, स्पीडअप करा लगेचच. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. साडेआठची सरासरी राखण्यामध्ये मात्र फलंदाजी करणारा संघ अद्याप चांगली फलंदाजी करतोय. 17 धावा धावफलकावर आहे. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज सौरभ. प्रत्येक विकेट साठी मात्र कॅश प्राइज आलंय. आकाशजी ढोले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिकेत जो सलामीला आलाय, संघाचा कर्णधार आहे. वारंवार प्रयत्न होतोय त्याच्याकडून आक्रमण करण्याचा, परंतु प्रयत्न असफल ठरतोय. पहिलाच चेंडू निर्धाव. शॉर्ट ऑफ लेंथ आडव्या बॅटने चेंडू घेऊन काढले. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, परंतु चेंडूने मात्र समोरून उसळी घेतली आणि चौकार आलाय दुसऱ्या चेंडूवर. चौकाराच्या मदतीने धावफलक 21 या अंकावरती. आशिष जाधव तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु मागच्या षटकामध्ये एक झेल देखील त्याच्याकडून सुटला. त्यानंतर ह्या 4 धावा सर्वापासून अगदी दूर असल्या कारणामुळे या चुका मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुढे टाकलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. आणखीन एक निर्धाव चेंडूची समाप्ती. अनिकेत जो सलामीला गेलाय तो मात्र थोडासा बॅकफुटलाच पाहायला मिळतोय. 11 चेंडू वैयक्तिक खेळून काढलेत त्याने. फक्त एकच चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. आणखीन एक संधी उपलब्ध, परंतु प्रीतम सरते चेंडू पासून दूरच राहिला. आणखीन एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक
सागर सर जरूर सांगेल, कारण त्यांनाही माहिती आहे आपल्याकडे जी प्लेअरची कमतरता आहे. त्यामुळे स्वतःचा विकेट पण ठेवला आणि धावसंख्या स्लोअर डबल, कारण ज्या पद्धतीने धावा जमतील ना त्याचा तो विचार करतोय. कारण ॲक्च्युली विचार केला गेला तर अनेक खेळाडूंना त्यांनी आज गैरहजेरी लावली, त्यामुळे स्क्वॉड पूर्ण झाला नाही आहे त्यांचा अजूनही. त्या पद्धतीने ते खेळतात आणि ते जरूर आज आपण पाहतो वैयक्तिक बक्षीस आहेत ती पूर्णपणे या ठिकाणी आलेली आहेत. खूप काही चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. एक चौकार आलाय मनीषच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 26 या अंकावरती. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी. या षटकामध्ये चांगली सुरुवात दोन्ही संघाकडून. पुढ्यात टाकला आडव्या बॅटने, आणखीन एक फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. वन बाउन्स चेंडू हातामध्ये कॅरी केला, तदनंतर फेकी मात्र चुकीची झाली. खराब फेकीच्या कारणामुळे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 28 धावसंख्या धावफलकावर. पंच अजूनही आपण पाहतोय की सम्यक 11 संघाची सलामीवीर जोड साखळी अजूनही मैदानामध्ये आहे. धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावर. स्लॉक षटक, शेवटचं षटक. या षटकासाठी गोलंदाजाची भूमिका पार पडणार आहे तो म्हणजेच सचिन जाधव. एवढंच गावचा सुपुत्र सामना करणार आहे तो म्हणजे अनिकेत. त्याच्यामध्ये क्षमता आहे आक्रमण करण्याची, परंतु आतापर्यंत आक्रमकता आपल्याला मैदानामध्ये त्याची दिसली नाहीये. पंच स्पीडअप करा लगेचच. प्रीतम सरते, विलंब करू नका. आजचा अगदी शेवटचा दिवस आहे आणि अगदी कमी वेळामध्ये आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. अंधार होऊन द्यायचा नाहीये. शेवटचं षटक, स्लॉक षटक, हाणामारीचं षटक. सचिन जाधव सामना करणार अनिकेत. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून. हरेश कराळे आमच्याकडे इशारा करतात. अतिरिक्त धाव. 29 धावा धावफलकावर. आता मात्र अगदी यष्ट्या सोडून उभा राहिला आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चौकार आला या फटक्यावर. हॅलो हॅलो. धावफलकाचा विचार केला तर 33 या अंकावरती. या षटकामध्ये मात्र अनिकेतने हात खुले केलेत. पहिल्या चेंडू पासून आक्रमण करायला सुरुवात केली. थोडस फिल्डिंग मध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळत आहेत. आणखीन एक शॉट ऑफ लेन, परंतु जो फिल्डर आत घेतला त्याच्या डोक्यावरून फटकावलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 39 रन्स, 39 धावा. अनिकेतने एक बाजू धरून ठेवली. आपण पाहिलं गेलं जर संघ मालकामध्ये विचार केला तर शौर्य एलेव्हनचा संघ मालक कल्पेशजी शिंदे यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत प्रत्येक खेळाडूच्या चड्डीपासून तर बॉडी परत आपण पाहतो, बूटपासून शूज परत सगळी देखभाल केली त्यांनी आणि चांगल्या प्रकारे आतावर प्रत्येक खेळाडूवरती 1000-2000चा खर्च झालेला आहे. चांगला खर्च झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय का त्यांनी सहयोग दिलाय. मनापासून धन्यवाद. कारण ऋषी सांगितलं आणि बाबूनी सांगितलं आम्हाला काल
कारण आत्तापर्यंत 30 ते 40 हजार रुपये खर्च झाला आमचा. आणि स्पर्धा कितीची येते माहीत नाही बोलतो आम्हाला, पण स्पर्धा जर नंबर मारला तर 1,00,000 ते 1,50,000 परत आमचा खर्च फक्त संघाचा जाईल. हॅलो हॅलो. निश्चितच सगळ्या प्रेक्षकांना आणि आयोजकांना मी एक विनंती करतो की समालोचन कक्षासमोरून कोणी आपली बाईक असेल, फोर व्हीलर असेल, कोणी घेऊन जाऊ नका. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस होता, ओळखला अनिकेतने. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार आला त्याच्या बॅटिंगमधून आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 43 धावा. 3 षटके आपण पाहिले. अगदी संत गतीने चालत होता अनिकेत आणि त्याने या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करायला सुरुवात केली. या षटकामध्ये तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असणारे या षटकामध्ये सचिन जाधव मात्र थोडासा महागडा ठरतोय. चांगला चेंडू. फेकी मात्र खराब होते वारंवार आणि या खराब फेकीमुळे अनिकेत परत स्ट्राईकला येतोय. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने 45 रन्स, 45 धावा धावफलकावर. अजूनही शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामध्ये. काय होणार या शेवटच्या चेंडूमध्ये? सचिन जाधव महागडा ठरला या षटकामध्ये. 3 षटकात धावा आल्या नव्हत्या. तदनंतर शेवटचा चेंडू देखील उत्तुंग असा षटकार आला अनिकेतच्या बॅट मधून आणि धावांचा विचार केला तर तब्बल 51 धावा धावफलकावर. सम्यक 11 या संघाच्या. कुठेतरी सुरुवातीला वाटलं होतं की धावा येत नाहीयेत, अनिकेतच्या बॅट मधून देखील धावा नाही येते आणि संघ बॅकफुटला पाहायला मिळाला होता. परंतु एक वेगळी स्ट्रॅटेजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली की शेवटच्या 2 षटकामध्ये मी आक्रमण करेन. स्वतःची विकेट मात्र त्याने वाचवण्याचं काम केलं 2 षटकामध्ये आणि तदनंतर शेवटच्या 2 षटकामध्ये, अगदी शेवटच्या षटकामध्ये तब्बल हॅलो रुपेशजी गायकवाड या आपण स्टेजकडे चला. हा त्यांची मॅच आहे माहिती मला. या आपण स्टेजकडे. इनिंग ब्रेक झालेला या इनिंगला या आपण, म्हणजे सागर सरांना बी थोडा आराम भेटेल. या 23 धावा तब्बल सचिन जाधवच्या या गोलंदाजीमधून त्याने एकवटल्यात आणि तदनंतर धावफलकाचा विचार केला तर 51 धावा त्यांच्या धावफलकावर आणि 52 धावसंख्येचं मोठं असं आव्हान असणार ते म्हणजे सम्यक 11 सपना डेव्हलपर्स समोर. आणि या धावांचा पाठलाग करत असताना प्रीतम सरते असणारे, त्याच्याकडे सगळ्यांची नजर असणारे. कालच्या सामन्यामध्ये साजेशी कामगिरी करता आली नाहीये. आज 52 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. कशा प्रकारची रणनीती असणार प्रीतम सरतेची?
हॅलो हॅलो रुपेश गायकवाड अक्षय गायकवाडची बॅट द्यायची आहे. एस एम ची बॅट जर तुमच्याकडे असेल तर लगेचच पाठवा इकडे. पाठवा लगेचच इकडे. हॅलो 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 चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं. आपण पाहतो या सामन्यासाठी संदीपजी गायकवाड देखील मैदानामध्ये उतरलेत. नाही उतरले का? निश्चितच कान मंत्र द्यायला उतरलेत. फिल्डिंगला उतरलेत वाटतं. पंचांची भूमिका पार पाडणार आहेत का या सामन्यासाठी? चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवा. 24 चेंडू आणि 52 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत. प्रीतम आणि प्रणय. प्रीतम सरते आणि प्रणय तोरणे दोन्ही सलामीवीर फलंदाज मात्र मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं तुम्ही. पंच काय डिसिजन करा फायनल आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. अगदी विलंब होतोय. आजच्या दिवसामध्ये आपल्याला वेळेच्या आधीच सामने पूर्ण करायचे. अंधारामध्ये कुठलाही सामना होणार नाहीये कारण लाईव्ह देखील तेवढंच चांगलं आपल्याला शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार जर आपण लवकरात लवकर सामने पूर्ण केले. हॅलो चला पंच काय फायनल डिसिजन काय एकदा घ्या आणि लगेचच दोन्ही संघांना विनंती आहे आपण त्या डिसिजन वर अंमलबजावणी करायची आहे लगेचच. दोन्ही संघांमध्ये कुठेतरी खेळाडू कमी असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू तिथे आपण मैदानामध्ये आपण दुसरे घेऊ शकतो. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय लगेच. सम्यक 11 गावाचा सुपुत्र
गोलंदाजी मार्कवर नाना कांबळे संघाचा संघ मालक कर्णधार आपल्या खांद्यावर मात्र ही जबाबदारी घेतोय. 52 धावसंख्येचे आव्हान समोर असताना हॅलो चला मॅचला होतीये सुरुवात. 24 चेंडू 52 धावसंख्येचं आव्हान असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नाना आणि सामना करणार तो म्हणजे प्रीतम सरते. पहिलाच चेंडू गतिवान पाहायला मिळाला. सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय चेंडू. अनुभव पाहायला मिळते एकीकडे, तर एकीकडे तरुण प्रीतम सरते. आणखीन एक चांगला चेंडू, गतिवान चेंडू, यष्ट्यांच्या वरून गेलेला हा चेंडू प्रीतमला काहीसा समजला नाहीये. प्रणय आता कान मंत्र देतो प्रीतमला. नाना कांबळे निश्चितच संघाचा कर्णधार आहे, संघ मालक आहे आणि का मी स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आता मात्र प्रीतम सरते काय कव्हर ड्राईव्ह मारलाय. अफलातून 4 धावा आल्या त्याच्या बॅट मधून संघासाठी आणि वैयक्तिक मात्र आपलं अकाउंट मात्र त्याने ओपन केलंय. नाना कांबळे जे आता मात्र हवी ठरत होते त्यांच्यावर आक्रमण करण्यास सुरुवात केली प्रीतम सरतेने. आणखीन एक चांगला चेंडू, पंचांकडे दात, परंतु अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता आणि एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मित्र म्हणे 1 धाव मिळेल. बॅट आहे का? चला बॅटची कडा आहे. 1 धाव आणि 5 या धावसंख्येवर सम्यक 11 सपना डेव्हलपर्स पाहायला मिळते. 52 धावसंख्येचं आव्हान समोर असताना स्ट्राईक रोटेट झाले. प्रणय आता स्ट्राईक एंडला फलंदाजी करणार. पुढ्यात टाकलाय, आक्रमण केलं आणि तिथे उपस्थित आहे. प्रणयला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद प्रणय आणि आजच्या दिवसामध्ये देखील पहिल्याच चेंडूवर मात्र त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. प्रणयची जागा भरून काढण्यासाठी अतिश गायकवाड आता मैदानामध्ये चाललेत. प्रणय कालच्या दिवसाची जी सुरुवात होती फलंदाजी करत असताना ती अजूनही त्याला शून्यावर बाद होण्याची अजूनही संपलेली नाहीये. अतिश गायकवाड मात्र मैदानामध्ये प्रणयची जागा भरून काढण्यासाठी परंतु नाना कांबळे अनुभवाचे बोल मैदानामध्ये आपल्याला दाखवून देत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आहे, हवेत आहे, आणखीन एक विकेटचं पतन होऊ शकतं, परंतु सूर्याची किरणे मला असं वाटते कुठेतरी डोळ्यावर आली आणि त्यामुळेच काही अतिशय या फलंदाजाला इथे जीवनदान मिळालंय. आणि परंतु कौतुक निश्चितच प्रत्येक षटकारासाठी आकाशजी डोळे यांच्याकडून आणि ऋषिकेश आतिश गायकवाड साठी आहे फक्त. आकाशजी डोळे आणि ऋषभ जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. आतिश साठी संधी आहे, कमवायचे दिवस आलेत वाटतं की काय. 4-5 षटकार मारले तर 2500 तरी कुठं नाही. चला नेवाळी गावच्या आणखीन एक ग्रामस्थ सदस्य अमोलजी सरते यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचं देखील मी शब्द
शब्द समूहाने मी आभार व्यक्त करतो. बघा जसंच कॅश प्राइज लागलं तर बॅट लगेचच चेंज केले, म्हणजेच आता चेन कुली की मेन कुलीची बॅट मैदानामध्ये गेले. ऋषभचे पैसे आणि आकाशचे पैसे कुठेतरी पंच काय धावफळक जाऊन पोचले 7 या अंकावरती. अजूनही येणारे 18 चेंडू. पंचेचाळीस धावसंख्येची गरज आहे आणि नंदूजी मोहिते यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील इथे स्वागत असणार आहे. विराजमान व्हायचंय आपण देखील समालोचन कक्षामध्ये. येणारे 18 चेंडू आणि 45 धावसंख्येचं आता समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते, परंतु प्रीतम सरोदे अजूनही मैदानामध्ये आहे. जोपर्यंत मैदानामध्ये प्रीतम सरोदे असणार आहे तोपर्यंत मात्र सम्यक 11 अँड सपना डेव्हलपर्स मैदानामध्ये सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं घेऊन आलाय बबलू. येणारे 18 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. फिल्डिंग सेट केले प्रीतम सरोदेच्या विकेट साठी. शॉर्ट ऑफ लेंथ होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला परंतु संपर्क मात्र होत नाहीये. प्रीतम सरोदेचं एक वैशिष्ट्य आहे, जर त्याला दुसऱ्या दिवशीची बॅट घेऊन खेळायचं असेल ना तर आदल्या रात्री ती बॅट घेऊन तो अगदी झोपतो. ती बॅट त्याच्या बेडवरच असते. अक्षय गायकवाड निश्चितच शरीराचा वेध या चेंडूवर. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल या चेंडूवर. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर आहेत. कालच्या दिवसामध्ये हा कार माचवला अक्षय गायकवाडने. परवाच्या दिवसामध्ये अगदी पहिल्या दिवसामध्ये अक्षय गायकवाडने जी कामगिरी केली आणि कान मंत्र देण्याचा प्रयत्न ऋषीला झाला, परंतु ऋषी म्हटला भाऊ तू राहू दे. चांगला फटका आलाय. 500 रुपये लागू झाले तर आकाश ढोले आणि ऋषभ यांच्याकडून. मी म्हंटल होतं पारितोषिक लागलं, तशीच लगेच बॅट चेंज केली आणि जी बॅट आता मैदानामध्ये गेले. कमीत कमी मला असं वाटतं 3-1 हजार तरी कमवले ना तरी खूप होईल. प्रत्येक षटकारासाठी 500 आहेत आणि 500 तर लागू झालेत. मला असं वाटतं कुठेतरी प्रीतम सरोदेवर देखील पारितोषिक लागलं, कॅश प्राइज लागलं तर तो देखील तेवढ्याच ताकदीने आक्रमण करेल. धावफलकाचा विचार केला. चौदा या अंकावरती या चेंडूवर देखील एक सिंगल आले. 15 धावा धावफलकावर. स्ट्राइक रोटेक प्रीतम सरोदे स्ट्राइकला. प्रीतम सरोदेला मात्र चांगले चेंडू हाताळले जातात. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर. 1 धाव मिळेल. 16 धावा धावफलकावर आहेत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. अनिकेत तिथे उपस्थित आहे. 1 धाव मिळाले. 1 धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं समाप्तीनंतर धावफलक 17 या अंकावरती. आता येणारे 12 चेंडू. पस्तीस धावसंख्येची गरज आहे. बॅट चेंज केल्यानंतर 1 षटकार तर आला. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 35 ची आवश्यकता आहे. स्पीडअप करायचंय, लगेचच विलंब करू नका. आपल्याला शेवटचा सामना प्रकाशामध्ये खेळवायचा असेल तर आपण स्पीडअप करा, कारण
निश्चितच आयोजकांचा कॉल आलाय. शेवटचे 10 मिनिटं 2 षटकासाठी असणार आहेत. 35 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ इथून बाकी असणार आहे. क्षेत्ररक्षण लगेचच सरवायचंय. नानाजी कांबळे यांना विनंती असेल. स्वतः संघ मालक आणि कर्णधार आहेत. येणारे 12 चेंडू 35 धावसंख्येची गरज आहे. प्रीतम सरते मैदानामध्ये अजूनही उपस्थित आहे, परंतु एकही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला नाहीये. पहिल्या षटकामध्ये एक चौकार निश्चितच आला, तदनंतर अगदी शांत ठेवलंय. आता मात्र संघाचा कर्णधार अनिकेत स्वतः गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याच्या बॅटमधून आपण चांगली खेळी पाहायला मिळाली. येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. सुंदर फटका स्ट्रेट टू द बॉलर खेळून काढलाय. बॉलर थेट आणि समोरच्या एलईडी वर जाऊन चेंडू मात्र लागतोय. पंच इशारा करतात या 4 धावा. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 15.5चा रन रेट, आस्किंग रन रेट असणारे येणारे 11 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. 31च्या बॅट मधून आणखीन एक चौकार आला. निश्चितच प्रेशर पाहायला मिळतंय अनिकेतवर, कारण पहिल्याच चेंडूवर चौकार आला. विचार करण्यास भाग पाडलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू कमबॅक पाहायला मिळालं या चेंडूवर. त्याच्यावर पारितोषिक लागलेत. पारितोषिक लागल्यानंतर बॅट मात्र चेंज केली. त्यानंतर एक षटकार देखील आलाय. आणखीन एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने अगदी वेगवान चेंडू हाताळला होता आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्यात आतिश या फलंदाजाच्या. आता आतिशची जागा भरून काढण्यासाठी आशिष जाधव, हार्ड हिटर नेवाळी संघाचा विस्फोटक आणि घातक असा फलंदाज आहे. त्याने अनेक मैदान गाजवलीत. तोच आशिष जाधव कुठेतरी मैदानामध्ये आता जाताना पाहायला मिळतोय. आता येणारे 10 चेंडू, येणारे 9 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. चला मी विनंती करतो की समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जे डगआउट आहे ना, तिथे पण मित्रांनो आपण विराजमान व्हा, विश्रांती करा, कारण समोरच्या डगआउट मध्येच बसलेत सगळेजण. त्या क्षेत्रामध्ये जर चेंडू गेला तर ते देखील आपण आणायचे, जेणेकरून सामन्याला विलंब होणार नाहीये. जाऊया, आशिष जाधव आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, गतिवान चेंडू. पंच अगदी स्थिर आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलक अगदी स्थिरावलंय ते म्हणजेच 21 या अंकावरती. 31 धावसंख्येची गरज आहे अजूनही. येणारे 8 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. टॉस पद्धतीचा चेंडू, अलंग कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल या चेंडूवर. खराब फेकी चुकली आहे, परंतु आशिष जाधवचं लक्ष मात्र नाहीये. आणखीन एक धाव ते मिळाली असती, परंतु प्रीतम सरतेला मात्र स्ट्राईकवर आणण्याचे काम आशिष जाधवने केलंय. शेवटचा चेंडू असणारे या षटकामध्ये येणारे 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 30 ची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर कमबॅक. अनिकेतचा हा काय गोलंदाजी करतोय. अफलातून चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर. षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर
धावफलकाचा विचार केला तर 23 धाव धावफलकावर आहेत. आता 29 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 29, कमीत कमी 5 मोठे फटके, कमीत कमी 5 मोठे फटके. आता इथून सम्यक 11 सपना डेव्हलपर्स या संघाला या मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. प्रीतम सरते सलामीला गेलाय, परंतु साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आता शेवटचे 6 चेंडू असणार आहेत आणि 29 धावसंख्येची गरज आहे. हॅलो हॅलो, निश्चितच आशिष जाधव देखील तेवढाच ताकदीचा आणि त्याच्यासाठी देखील पारितोषिक लागलंय. आशिष जाधवने जर सामना विजय केला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. नितीन ढोले यांच्याकडून पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. समीकरण थोडस सोपं करतोय. येणारे 6 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 28 ची गरज आहे. आशिष जाधवला देखील पारितोषिक लागले. नितीनजी ढोले जे अन्वित 11 संघाचे संघ मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक. छोटा प्लेन खेळायला जातोय, एकीकडे चेंडू जातोय, दुसरीकडे संपर्क होत नाहीये आणि प्रीतम सरुतेला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. आता प्रीतमची जागा भरून काढण्यासाठी एक डावखुरे हाताचा विस्फोटक आणि घातक असा फलंदाज सचिन जाधव, औलस गावचा सुपुत्र सचिनजी जाधव मैदानामध्ये आता प्रीतमची जागा भरून काढण्यासाठी. चांगला फटका आलाय, या चेंडूवर चौकार आलाय. आता मात्र येणारे 11 चेंडू, येणारे 10 चेंडू, 4 चेंडू असतील. येणारे 4 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. 4 मोठे फटके, लगातार 4 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणखीन एक शॉट ऑफ प्लेन, परंतु गती होती त्याच दिशेला चेंडू फिरवण्याचं काम केलं. आणखीन एक चौकार आलाय, परंतु चौकाराने मात्र काय होणार नाहीये. एखाद षटकार देखील इथे गरजेचा आहे. आता 3 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. सचिनजी जाधव यांनी देखील सामना विजय केला तर नितीनजी ढोले यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर नितीनजी ढोले अगदी खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम करतायत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेटचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव मिळेल या चेंडूवर. आता मात्र स्ट्राइक रोटेट झाले. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी इथून. आणि या 2 चेंडूंवर जर आशिष जाधवने 2 षटकार लगावले तर नितीनजी ढोले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चला यापुढील होणारा सामना श्रवण रॉकर्स वर्सेस सम्यक 11.
शेवटचा चेंडू या षटकामध्ये शिल्लक, औपचारिकता बाकी. फुलटॉस आता आक्रमण केलंय. चेंडू निश्चितच अगदी शेवटचा चेंडू षटकाराच्या दिशेने आशिष जाधवने, परंतु सामना गमवावा लागलाय तो म्हणजे सम्यक 11 सपना डेव्हलपर्स याला. मी विनंती करतो सम्यक 11 संघाच्या कर्णधाराला की आपण लगेचच यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. आणि श्रवण रॉकर्सला देखील विनंती आहे की नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी लगेचच समालोचन कक्षाकडे यायचंय.